आज आम्ही कॅसल कोमला चाललो आहे. 40-45 मिनिट्सचा ड्राईव्ह आहे आणि थँक्यू त्रिशाल आम्हाला ही प्लेस सजेस्ट केल्याबद्दल. कारण की आमचा काही पण प्लॅन नव्हता आज कुठे बाहेर जायचा, बट वेदर छान आहे म्हणून आम्हाला त्रिशालनी ही प्लेस सजेस्ट केली. तर चला बघूया आपण. ते रक्षेवर किती मस्त व्ह्यू दिसत आहे ना. खूप छान व्ह्यू आहे हा. ते बघ ना ढग वगैरे किती मस्त दिसत आहे एकदम. हो ना. हा बघा किती मस्त व्ह्यू आहे हा. आणि हे आलो आम्ही कॅसल कोमला. आता आम्ही जसं थोडं खालच्या साईडला आलो, आम्हाला इतके ब्युटिफुल घरं दिसले आणि हे सगळे घरं जे आहेत हे एकदम नॅचरल स्टोन्सनी बनलेले आहेत. म्हणजे याच्यावर कोणताही प्रकारचा पेंट वगैरे नाही मारलेला आहे. पूर्ण स्टोनचा जो नॅचरल कलर आहे त्याच्याने हे घर इतके ब्युटिफुल दिसत आहेत. आणि हे बघा घराच्या समोर एक छोटीशी नदी चाललेली आहे आणि तुम्हाला एखाद्या हॉलिवूड मूवीची आठवण करून देईल. मागच्या स्पॉटवर आम्ही मस्त फोटोज वगैरे क्लिक केले आणि आता आम्ही निघालो थोडं समोर. बघूया समोर काय काय दिसतं तर. पण खूप ब्युटिफुल विलेज आहे आणि आम्ही थोडं जंगलाच्या साईडला लागलो. मग नंतर वाटलं की रस्ता चुकलो असेल म्हणून आम्ही त्रिशालला फोन लावला आणि परत यू टर्न घेतला. हे बघा ही डिफेंडर जुनीवाली आणि इथे रक्षूचे हात दुखले स्ट्रोलर ढकलून तर मला ढकल म्हणे. तर आम्ही आलेलो आहे आता परत त्याच ठिकाणी जिथे आम्हाला सोडलं होतं. तर तिकडनं थोडं आता वरच्या साईडला गेलं तर तुम्हाला परत असे काही घरं दिसतील. हे घरं आणि त्याच्या मागची सिनरी इतकी अमेझिंग आहे की तुम्हाला असं वाटेल की यार परत इथनं यावंच नाही म्हणून. खूप मस्त एकदम शांत जागा आणि एकदम ब्युटिफुल प्लेस. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे आणि हे एवढा मोठा पॅलेस आहे हा. आणि हे बघा हे खूप मोठे मोठे ट्रीज आहेत आणि हे पिंक कलरचे फ्लॉवर्स लागल्या झाडाला. खूप सुंदर दिसत आहे पूर्ण व्ह्यू. हे बघा हे जे
पॅलेस आहे. याला आता रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि ज्यांना कोणाला स्टे करायचं असेल ते इथे रूमसुद्धा रेंटनी घेऊ शकतात. आमची ट्रिप झाली आता ओव्हर. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.